गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस कालचा सारखा, कालचा दिवस त्याच्या अगोदरच्या दिवस सारखा. मार्केटमध्ये चाललंय काय नक्की? खूप लोकांना प्रश्न आहेत. खूप लोक आज पॅनिक होऊन मेसेज करतायत. काही युट्यूब फॅमिली मेंबर्स, काय माझे फॅमिली मेंबर्सने मला मेसेज केला, सर काय चाललंय? मी त्यांना एकच उत्तर दिलं, जे तुमच्याबरोबर चाललंय तेच माझ्याबरोबर चाललेलं आहे. म्हणजे मार्केट साइडवेज आहे आणि मी कमवतो असं काही नाहीये. तर माझ्याकडे कुठला सिक्रेट ट्रेडिंग सेटअप नाहीये की जेणेकरून मी रोज कमवतोय. मी गेल्या 2 दिवसापासून बोलतोय मी तुम्हाला. गेला हप्ता आणि हा हप्ता माझा वाया गेलेला आहे. वाया गेलेला याचा अर्थ काय आहे? नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे म्हणून मी थांबलेलो आहे. मी त्या लोकांसारखी ट्रेडिंग केली नाहीये जी लोक फक्त घ्या काळा घ्या करतात आणि लॉस करतात आणि नंतर नशिबाला आणि स्वतःला त्रास करून घेतात. बोलतात की मी जिकडे घेतो तिकडच मार्केट फिरतं, माझं नशीबच नाहीये, हा जुगार आहे, ब्ला 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 ब्ला. बघा, कुठल्याही गोष्टीला नाव ठेवण्यापूर्वी ती गोष्ट खरंच त्या पात्रतेची आहे का हे बघणं खूप जरुरी आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायला, की मी सकाळी समजा रोज ऑफिसला निघतोय. हा तुमच्यासाठी एक उदाहरण देतोय की मी रोज एक सकाळी ऑफिसला निघतोय. बस स्टँड वरती एक व्यक्ती मला दिसतोय. एक व्यक्ती किंवा एक बाई, एक स्त्री, एक मुलगा काही दिसतोय. ओके. मला त्याचं नाव नाही माहिती, त्याचं गाव नाही माहिती, तो कुठनं येतो, तो काय काम करतो, तो छोटा पिऊन आहे की मोठा सीई ऑफिसर आहे, बँकेमध्ये चांगला मोठा कर्मचारी आहे की पोलीस अधिकारी, काय मला माहिती नाहीये. पण दोन गोष्टी याच्यावरती होतात, की मी ज्या व्यक्तीला, ह्या व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असू दे, मी ह्याला बघितलं तर माझा दिवस चांगला जातो. समजा तो व्यक्ती एक दिवशी नाही आला तर माझ्या मनामध्ये हुरूर लागते, अरे यार आज आला नाहीये, माझा दिवस चांगला जाईल की नाही जाईल. काल्पनिक आहे. त्याच उलट जर आपण एका व्यक्तीला बघतोय आणि नंतर आपल्या अशा घटना घडतात अख्खा दिवसामध्ये, आयुष्यामध्ये, की ज्या व्यक्तीला बघितलं तर आपलं नुकसान होतंय, आपल्याला त्रास होतोय. ट्रेन सुटते, बसमध्ये गर्दी होते, 2-4 बस सोडायला लागतात, ऑफिसमध्ये लेट होतोय, बॉस काहीतरी बडबड करतोय. असं वाटतं की या व्यक्तीचं तोंड नाही बघावं. आता बघा, ह्या व्यक्तीने काय केलंय तुमचं? ना तुम्हाला त्याचं नाव ना माहिती, ना गाव ना माहिती, ना राशी ना कुंडली, ना तो काय करतोय, कुठनं येतोय, काहीच माहिती नाही. त्याला हे पण माहिती नाही की तुम्ही बघताय करून. याला बोलतात तर्क लावणं. तसं तुम्ही मार्केटला तर्क लावताय. मार्केटने काय बिघडलं नाही, मार्केट बरोबर चाललेलं आहे. फक्त आपला विचार करण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, बदलणं जरुरी आहे. मी हर वेळे बोलतो बी पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह? मी तुम्हाला एक बी पॉझिटिव्हची खूप चांगली मेसेज तो मी आज पण सांगितलेलं आहे. मी आज पण खूप ऍक्टिव्ह होतो, कारण मला माहिती आहे मार्केटमध्ये काय होत नाहीये. मी मार्केटमध्ये किती वाजता, तुम्ही जर बघाल ना, 9:25 म्हणजे 9:45 वाजता मी अशी मुवमेंट दिलेली. बघा, ही मुवमेंट दिलेली, मार्केट इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. कुठल्या सेन्सेक्सची आहे. ओके. त्यानंतर मार्केटने ती मुवमेंट हलकीशी दिली वरती, म्हणजे पॅटर्न कळला. लिहिले स्टडी इज राईट. बघा, स्टडी इज राईट पण व्हॉट अबाउट द प्रॉफिट. खूप लोकांना मेसेज केले म्हणून मी त्यांना एक मेसेज टाकला. कारण का काही काही गोष्टी माझ्या फॅमिली मेंबरला सपोर्ट करायला लागतात, समजावं लागतं. पेशन्स काय? पेशन्स इज द की टू सक्सेस. टुडे इज नॉट अवर टाइम बट समवन अप अबो इज रायटिंग फुल बुक ऑन अवर सक्सेस. जस्ट वेट फॉर पब्लिश बाय हिम. शांतता ठेवणे, संयम ठेवणे, नियम पाळणं हेच खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असतं तेव्हा. ओके. आपला आता टाइम नाहीये, खरंच आपला टाइम नाहीये. ठीक आहे. पण कोणीतरी असा आहे परमात्मा, जो वरती बसून बोलतात ना, की माझं एक बुकामधलं एक पान माझं असेल पण ते माझ्या हक्काचं नाही. ते पान नाही, कोणतरी तुमच्या सक्सेसची स्टोरी लिहिते वरती बसून. ती बुक पब्लिश होऊ दे, तेव्हा तुमचा टाइम येईल. सगळ्यांची वेळ येते आज आपली नाही, मग कशाला हे करताय, तागा करून घेताय. त्यामुळे बी पॉझिटिव्ह. हे तुमच्यावर आत्ता घडतंय, माझ्याबरोबर हे घडून झालेलं आहे, त्यामुळे मला फरक नाही पडत आहे. कारण का माझा एक्सपिरियन्स आज मला कामाला येतोय. माझं धैर्य, माझं सामर्थ्य, माझा एक्सपिरियन्स, पास्ट एक्सपिरियन्स. नाही नाही, मार्केट चांगलं करते. मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. उद्या आपला शुक्रवार असल्यामुळे व्हिडिओ बनणार नाहीये. आपण आपले झोन टाकलेले,
मार्केटने आपले झोन कुठे तोडले नाही. मी तुम्हाला काल सांगितलं 780च्या खाली या 980च्या वरती काय करायचं असेल करेन, आता मी करणार नाही, गप्प बसेन, विषय संपला. ते पण 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर. ओके. सेन्सेक्स मध्ये पण काय झाले, असं काही एवढं मोठं झालं नाही सेन्सेक्स मध्ये की कुठलाही प्रीमियम वाढला. ओके. हो, खूप लोकांना असं आलंय की अरे लास्टला मुवमेंट भेटला. ओके. निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्स मध्ये पण लास्टला मुवमेंट भेटला, एक पुट भेटला, पुटचे प्रीमियम स्पाइक झाले. हा होता 2:40 किती मिनिटासाठी ते पण तुम्हाला दाखवतो बघा. जर हा डे लो आहे, हा डे लो आहे, तर ह्या कॅन्डल क्लोजिंग नंतर म्हणजे लगभग 2:40ची कॅन्डल आहे आणि नंतर ही 2:45ची कॅन्डल आहे. किती मिनिटं? 10 मिनिटं. ओके. 10 मिनिटामध्ये आणि परत मार्केटनी त्याच लेवलला मार्केटला आणलेलं आहे. मग अशा मुवमेंटला जर तुम्ही बोलत असाल, खूप लोकांना टाकलं असेल, अरे मैंने यहाँ पे लिया, पॉइंट निकाला, विषय संपला. रील्स टाकतात, स्टेटस टाकतात, इंस्टाग्राम रील बनवतात, युट्यूब मध्ये सांगतात. का खोटेपणा करायचा? अरे सगळ्यांना सत्य परिस्थिती माहिती आहे. लोक वेडी नाही आहेत की मी इथे घेतला आणि इथे काढला. पॉसिबलच नाहीये, अशक्य आहे. मी बोलतोय, मी स्वतःने ट्रेडिंग केली तर मी दुकान बंद करून टाकलं सकाळीच. कारण का ह्या कंडिशन मध्ये मानसिकता खराब होते. आपण नाही बोलून तरी इथे घेऊ, इथे घेऊ, इथे घेऊ, कुठे नाही कुठे घेत बसू. तसे कम्प्युटर बंद करणं. माझ्या फॅमिली मेंबरनी सगळ्यांनी कम्प्युटर बंद केले, दुकान बंद केली आज लवकर. काय गरज आहे? तर तुम्हाला बघायचं तर हे बघा, इकडनं मी 40ची कॅन्डल बघतोय, कारण का डे लो तुटल्यावरच आपण घेतो ना. सायकोलॉजिकल ट्रेड आहे तो, बेसिक आहे, सगळ्यांना माहिती आहे. एक तर वरचा तुटल्यावर किंवा खालचा तुटल्यावर. ओके. किती पॉईंट भेटले असे बघायला गेले तर? जे इंस्टाग्राम वाले जर करत असतील, मोठेपणा करत असतील, तर मी पुट बघतो, हा 40चा पुट आहे. ओके. समजा मी 100 इथे ही जी लेवल आहे लगभग 120ला घेतला, 120 पुन्हा 220. ओके. चांगली गोष्ट आहे. 100 पॉईंट सेन्सेक्सची एक्सपायरी होती म्हणून आज चांगली गोष्ट, 100 पॉईंट. पण काय दुसऱ्या क्षणात परत खाली? पॉसिबल नाही असं. एवढं झटक्यात येणं, एवढं झटक्यात जाणं. हे स्कॅल्पिंग बोलवा तुम्ही, काही बोला, फरक नाही पडत आहे. ओके. निफ्टीचं बघूया, निफ्टीचा पुढे बघूया. किती? 200 वरनं 245, 40 पकडा, अंदाजे 40 पकडा, 40 पॉईंट. मग आपण 40 पॉईंट साठी मार्केटमध्ये खेळायला बसलोय का? मार्केटच्या रॅल्या पाहिजेत. तुम्हाला वाटतंय की नाही आज इकडनं हा मुवमेंट पकडला असता तर? नाही, पॉसिबल नाहीये पकडणं. मेन गोष्ट काय माहिती की आजचे ओवाय एवढे स्ट्रॉंग होते, पीसी रेशो एवढा स्ट्रॉंग होता खालच्या साईडला, पण मार्केट आलं नाहीये. आता मार्केट का येत नाही, हा एक मोठा संबंध चर्चेचा विषय आहे. अजूनही तुम्हाला जर ओआय दाखवत असेल ना, मला सेन्सेक्सची तुम्ही ओआय ऑप्शन चेन बघत असाल ना, आता सगळे निघून गेलेत. हे बघा ना, 20,900, 5,000, 4,000, 4,000, इथे किती आहेत? पडण्यासाठी खूप, पीसी रेशो पण कमी होता. ओके. निफ्टीला जर बघायला गेलं तर निफ्टीचं पण सेमच आहे, 634. डेटा चेंज झाला अशी हरकत नाही. म्हणजे खालच्या बाजूला तुटणं स्वाभाविक होतं. म्हणजे कॉल साईडला तर आपण जाणारच होतो आज, विशेष नाहीये. पुट साईडला जाणार होतो, पण पुट साईडला जर मार्केट एवढं होल्ड करते म्हणजे नक्की काय करते? मार्केटला डायरेक्टली वरती यायचंय, गॅपअप ओपन देऊन. मी तुम्हाला कालच सांगितले, पुढचा हप्ता येणारा खूप इम्पॉर्टंट आहे. 26,300ची लेवल मार्केटने तोडणं जरुरी आहे लवकरात लवकर. नाही तर मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश येणं बाकी. त्याचा संबंध आज तुम्हाला सांगतो, एका माझ्या फॅमिली मेंबरने मला पोस्ट केलं, सर हे बरोबर आहे काय? आरएसआय डायव्हर्जन दिसले मंथली वरती, ते पण तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. सेन्सेक्स मध्ये काय असं झालं नाहीये, मार्केट एका रेंज मध्येच आहे, त्यामुळे असं जराही विचार करू नका की काय होतंय करून. आता येऊया आपण दुसऱ्या चार्ट मध्ये आणि 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये बघूया काय करूया. मार्केटचं काय म्हणणं एक्झॅक्टली, मार्केटचं काय म्हणणं नाहीये, मार्केट रेंज मध्येच आहे. 780च्या खाली मग गॅप भरेल, अजून खाली येईल, विषय संपला. ओके. आता ही उद्या रॅली भेटू शकते, कारण का शुक्र दिवशी मोस्टली कोण ट्रेडिंग करत नाही. सेन्सेक्सची आज एक्सपायरी झाल्यामध्ये उद्यापासून नवीन कॉन्ट्रॅक्ट चालू झाले, त्यामुळे एक्सपेन्सिव्ह असतं. निफ्टीचे ऑलरेडीच प्रीमियम हाय आहे, त्यामुळे रिटेल ट्रेडर्स या छोटे ट्रेडर्स काय करत नाहीत, मोठे ट्रेडर्स गेम खेळतात. त्यामुळे मी पण उद्या काय करणार नाहीये. मला पण उद्या फक्त वॉच करायचं आहे. मला वीकली क्लोजिंगची कॅन्डल खास करून बघायची आहे. ओके.
जर मी डेली वरती येतो ना, तर डेली वरती काय गोष्टी मला समजता येतील. बघा, जेव्हा मी आज मार्केटमध्ये असं काहीतरी दाखवलं होतं की रेंज सोडून रिटेस्ट करून करून पुलबॅक घेऊन मार्केट खाली येईल. का मार्केट असंच काहीतरी करायचा प्रयत्न करतोय? नीट बघा. जर असं असेल तर मग पाताळ. मग पाताळ. गोष्टी अशा आहेत संबंधित मध्ये की तुम्हाला एक्झॅक्टली काय दिसतंय. ओके, आणि जर हा झोन बंद असेल ना, तर मार्केट एक पॅरल झोन प्रमाणे मार्केट इज मेकिंग अ हिस्ट्री. बघा, सेम नीट बघायचा प्रयत्न करा. मार्केट एक सेम पॅटर्न मध्ये चालायचा प्रयत्न करतोय. ओके, असं आहे. ओके, हे सगळे किंतु भावना सगळ्या गोष्टी आहेत, परंतु किंतु अशा गोष्टी आहेत. पण मेन काय, ठीक आहे, विकली वरती बघायचं असेल तर विकली आपण उद्याच बघूया. ओके, मंथली वरती ज्या ताईंनी मला विचारलेला प्रश्न आहे, त्याचा मी उत्तर द्यायचं इकडे मी सगळ्यांना लाईव्ह वरती उत्तर देतोय. त्यांना आरएसआय डायव्हर्जन दिसलेलं आहे. आरएसआय डायव्हर्जन काय असतं हे आम्ही शिकतो. ओके, हे बघा, आरएसआय डायव्हर्जन कसं दिसतंय की इकडनं हा मोठा भाग, ओके, प्राइस मेकिंग हायर आहे आणि आरएसआय मेकिंग लोअर लो. नक्कीच एक मोठा त्यांचे संभावना दिसतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट, मंथली वरती मोठा एम पॅटर्नची सुरुवात बहुतेक होते का? बघा, मार्केट 31,000च्या लेवलला दिसते मला. मी काल पण बोललो घाबरत नाही, पण सगळ्या गोष्टींना आपल्याला बघणं आवश्यक आहे. आपण ट्रेडर आहेत, आपण दोन्ही साईडला खेळायचंय. एफएनओ ट्रेडर असतात ना, एफएनओ ट्रेडर दोन्ही साईडला खेळतात. त्यांना मार्केट वर पडू दे खाली फरक पडत नाही. इक्विटी वाल्यांना भीती असते की खाली पडल्यावर मला लॉस होईल. ओके, ती गोष्टच नाहीये. माझे पण इक्विटीचे होल्डिंग्स आहेत, पण ते कधी काढायचे, कधी परत ओव्हरटेक करायच्या, परत कधी ऍव्हरेज करायच्या, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो मॅनिप्युलेशन, कारण आम्ही ट्रेडर आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजणं याची कल्पना असणं जरुरी आहे. ठीक आहे, नाहीतर मार्केटनी हा मुवमेंट पकडून इकडनं बॉन्स पण जरुरी आहे, कारण इकडनं एक ट्रेंड लाईन येते. तर ट्रेंड लाईन बघायला गेलं ना असं बेसिकली, तर मंथली चार्ट वरती असा ट्रेंड येतो. म्हणजे मार्केटनी बाउन्स जर करत असेल तर मार्केट 24,500ला येऊन जर मार्केट बाउन्स करत असेल, आता कुठे आहे मार्केट? 25,800ला आहे. तर इथे मार्केटला लगभग 24,800-700ला यायला लागेल. इकडे मार्केटने बाउन्स केला तर मी सांगेन येस, प्राइस ऍक्शन मुवमेंट बनते. नाहीतर मार्केटमध्ये हा जर ब्रेकआउट झाला ट्रेंड लाईनचा, मग रामकृष्ण हरी. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, विषय नाहीये. बघा, छोट्या छोट्या गोष्टींना समजायचा प्रयत्न करा. त्यामुळे ट्रेडिंग तुमची चांगली होईल, तुमचा भरोसा निर्माण होईल आणि काय ना काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडतील. पण ज्या चांगल्या गोष्टी घडतायत ना, त्यासाठी मेहनत पण जरुरी आहे. ओके, तर आता येऊया उद्याच्या बाईटमध्ये. उद्या पण माझा झोन तोच असेल. ओके, पण झोनला मी हलवणार आहे, कारण का हा वर खाली करणं जरुरी आवश्यक आहे. आता उद्या बघा, सिंपल आहे. उद्या जर मार्केट 820च्या वरती, 820 नाही 840च पकडेन मी, कारण ग्राउंड फिगर आहे, इथे पण आहे तो. 840च्या वरती मार्केट जर सस्टेन होऊन वरती जात असेल ना, तर मी वरचे टार्गेट घेईन 920 पर्यंत किंवा वरचे पण घेईन. आणि जर मार्केट परत खाली येत असेल तर मार्केट परत इकडे खाली येऊन या झोनला थांबायचा प्रयत्न करेन. आणि हा जर जो तोडला तर नक्कीच आपल्याला नेक्स्ट लेवल 540 560 पर्यंत भेटते. ठीक आहे, पण कधी? जेव्हा मार्केट ही रेंज तोडेल तेव्हा. कधी? 780 तोडेल तेव्हा, किंवा लगभग 760 जो आजचा लो आहे, आजचा लो आहे, तो तोडत असेल तर नक्कीच मी वन साइड गेम साठी थांबेनच. मी नक्कीच थांबेन. मी उद्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला डिस्कस करतोय. ठीक आहे, जर 760 तोडला, जर लो तोडला आजचा, तर मार्केट 780 किंवा त्याच्यापेक्षा 560 पर्यंत मार्केट येऊ शकतं. ओके, मी हा चार्ट सेव्ह करतो, कारण का खूप गरजेचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही. उद्याची जास्त काही गोष्टी नाहीयेत. मी सोमवारपासून तेच तेच पुन्हा पुन्हा रिपीट करतोय, वारंवार तेच सांगतोय. स्वतःला सांभाळा, ओव्हर ट्रेडिंग करू नका, लॉट मोठे वाढवू नका. दिवसामध्ये करोडपती होणार नाहीयेत. हा स्लो प्रोसेस आहे. मुलांना तुम्ही जेव्हा सिनियर केजी नर्सरी मी टाकता, बालवाडी टाकता,
असा विचार करत नाही की पुढच्या वर्षी माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर बनेल. त्याला ते 10वी करावी लागते, त्याला 12वी करायला लागते, त्याला इंटर्नशिप द्यायला लागते, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागतं. प्रोसेस वेगळा आहे. 15-20 वर्ष मेहनत केल्याच्या नंतर होते. तुम्ही 1 वर्ष ट्रेडिंग करता, 2 वर्ष ट्रेडिंग करताय आणि बोलता की मी ट्रेडर बनलो. नाही, चुकीचं आहे. टाइम लागतो, वेळ लागतो. काही काही लोक पटकन तत्पर होतात कारण का त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी असतात, समजतात मार्केटला आणि तेवढा तो वेळ पण देतात. मला खरं सांगा, किती लोक आपल्यामधली आपण खरंच मार्केटला वेळ देतो? बघितलं, शिकवलंय, सरांनी शिकवलंय, ओके, सर हे बोललेत, सर ते बोललेत, विषय संपला. पण आपण किती त्याचा अनुकरण करतोय? आपल्या आयुष्यात आपण त्याचा किती उपयोग करतोय? आपण त्या स्ट्रॅटेजीमध्ये 100 ट्रेड करतोय का? मी एक स्ट्रॅटेजीमध्ये 100 ट्रेड केलेत, लॉसेस केलेत, त्यानंतर कळलं की हे चुकीचं, हे बरोबर आहे. म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. रात्री 4-4 वेळापर्यंत एक अभ्यास केलाय, कॅन्डलची बोललोय. माझे गुरु मला बोलायचे, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. कॅन्डलची संवाद करत राहा. कॅन्डल तुम्हाला खूप काही गोष्टी सांगू शकेल आणि सांगतेच. म्हणून जे लोक मला प्रश्न विचारतात ना, मी त्यांना बिना काही केल्याशिवाय, इंडिकेटर लावल्याशिवाय, इंडिकेटर लावले पण बंद आहेत, त्याच्याशिवाय मी त्यांना उत्तर देतो पटापट. आज खूप प्रश्न आले, त्यांचे धन्यवाद, आभार. तुम्ही असेच प्रश्न विचारत राहा. युट्यूब फॅमिलीला पण खूप लोकांनी मला प्रश्न विचारले, त्याचे पण आभार. बघा काय म्हणजे प्रश्न विचारल्याशिवाय सुटणार नाहीत. त्यामुळे प्रश्न विचारत राहा. जेव्हा तुमचे 100 प्रश्न होतील ना, तेव्हा तुम्हाला 100 गोष्टी आल्यात, ह्या गोष्टी समजणं जरुरी आहे. ओके, तर आता आपण व्हिडिओ इथेच थांबूया. ओके, पुढच्या हप्त्यात बघूया काय एक्झॅक्टली काय घडामोडी घडतात त्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट, उद्या तुमचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल, नक्की आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.